आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। देशातील क्रमांक 1 ची पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे दिनांक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी साई पालखी निवारा येथे संपन्न झाले आहे। या अधिवेशनाची उत्सुकता संपूर्ण राज्यातील पत्रकारांमध्ये निर्माण झाली असल्याचं यावेळी दिसून आलंय। या 2 दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पत्रकार साईबाबांची नगरी शिर्डी येथे दाखल झाले होते। अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली होती। जागोजागी तसेच प्रवेशद्वारावर व्हॉइस ऑफ मीडियाचे मोठमोठे फलक लावण्यात आले होते। 31 ऑगस्ट शनिवारी सकाळी 11 वाजता विधान परिषदेचे उपसभापती नीलमताई गोरे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे होते। यावेळी क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, माजी खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार बाळासाहेब थोरात, शेतकरी नेते रविकांत तुपकर, गोदावरी समूह अध्यक्ष राजश्री पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सत्यजित तांबे, माजी खासदार हेमंत पाटील, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक संजय मालपाणी, भाजपा युवा मोर्चाचे विक्रम पाचपुते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमात पुढे मान्यवरांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडियाच्या स्मरणिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला। यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया जीवन गौरव पुरस्कार 2024 चे वितरण ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। सदर पुरस्काराचे मानकरी विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, अशोक वानखडे, तुळशीदास भोईटे आणि सरिता कौशिक हे होते। या अधिवेशनात व्हॉइस ऑफ मीडियाचे आंतरराष्ट्रीय पदाधिकारीही उपस्थित होते। राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकुळोल यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी हजारोंच्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थिती दर्शवली होती। या अधिवेशनाचे विशेष आकर्षण मनोरंजन सत्र होते। यामध्ये हिंगोलीच्या पत्रकार अजिबाईंनी भन्नाट डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर काही गाण्यांच्या तालावर पत्रकारांनीही ठेका धरला होता। या अधिवेशनात धुळे जिल्हा आणि शिंदखेडा येथील पत्रकारांचा देखील समावेश होता। प्रसंगी तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले। सदर अधिवेशनात शिंदखेडा येथून व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष भूषण आहिरे, तालुका अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रदीप दीक्षित, कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रकाश चौधरी, उपाध्यक्ष भूषण पवार, खजिनदार रवींद्र पाटील, सरचिटणीस प्राध्यापक भैया मंगळे, सहसरचिटणीस महेश गुजराती, कार्यवाहक संजय कुमार महाजन, प्रसिद्धी प्रमुख मनोज गुरव, कार्यकारिणी सदस्य दीपक चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते। एवढ्या पावन भूमीमध्ये आपलं अधिवेशन तुम्ही पार पाडताय, तर नक्कीच ज्या भावनेने तुम्ही ह्या अधिवेशनामध्ये आलेले आहात किंवा जो काही तुमचा अजेंडा तुम्ही ह्या अधिवेशनमध्ये करणार आहात किंवा जे काही तुमची पुढची वाटचाल आहे, तर साईबाबाच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आपण खूप चांगलं काम कराल। आणि याच्या आधी पण म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे की पत्रकार आणि मीडिया हे आपलं लोकशाहीचं चौथं स्तंभ म्हटलं गेलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींकडे असतात की समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे, चांगलं योगदान आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झालं पाहिजे, तशाच पद्धतीचं अपेक्षा जनतेच्या आपल्याकडनं सुद्धा असतात की ज्या काही समाजामध्ये चांगल्या गोष्टी आहे त्या समाजाच्या पुढे आणणं, जिथे कुठे काही वाईट घडतंय तेही समाजापुढे आणून त्या आपल्याला कशा दुरुस्त करता येईल याच्यासाठी आपला खूप महत्त्वाचा रोल आतापर्यंत राहिलेला आहे। आणि म्हणून चौथा स्तंभ याच्यासाठीच म्हटलेला आहे की समाजाला पुढे घेऊन जात असताना सगळ्यांच्या सहकार्याने आपण त्याच्यामध्ये आपलं योगदान हे आपल्या आपल्या परीने लाभलं पाहिजे। आणि त्या अनुषंगाने आपण सगळे लोक काम करत असतो। आजच्या निमित्ताने मी माझ्याकडनं आपल्याला खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देते की आपली सुद्धा पुढची वाटचाल समाजसेवेसाठी ही अतिशय चांगली राहील। तुम्ही असाल, आम्ही असो, आपण सगळे मिळून एक चांगलं कार्य या देशासाठी राज्यासाठी आपण सगळे लोक करू अशी वर्तमानपत्राचं मूळ काम काय आहे, पत्रकाराचं खरं कर्तव्य काय आहे? साधे सरळ व्याख्याची आहे की पत्रकाराच्या एका हातात आरसा असला पाहिजे, दुसऱ्या हातात टॉर्च असली पाहिजे। जिथं अंधार आहे तिथं टॉर्च मारा,
आणि जिथं स्वतःबद्दल स्वतःच्या समोरच्या माणसाचा गैरसमज आहे त्याला आरसा दाखवा की तुला हा चेहरा आहे. हेच काम आहे आपलं. गोष्ट कशी आहे माहिती आहे का की या सगळ्या याच्यामध्ये की आज एकंदरीत जी काही स्पर्धा लागलेली आहे किंवा ज्या पद्धतीने चाकू सुरी लावून ईडीची एक तो जमाना गेला की सत्ता बदल हा तलवारीच्या जोरावर किंवा बंदुकीच्या जोरावर होत होता. आता सत्ता बदल हा वेगळा आहे, त्याची शस्त्र बदलली. तर त्या दृष्टिकोनातून मग कधी ईडी तुला काय वाटतं की अजितदादा किंवा अजून शिंदे हे त्यांना भाजपची तत्व फार पटली, मोदींच्या बद्दल भयंकर त्यांना हे सुरू लागलं की नाही हा फार चांगला मनुष्य आहे म्हणून तिकडे गेली असं तुझं म्हणणं आहे? काही नाही, साधं सरळ आहे. ईडीची चाकू सुरी लावली की तिकडे की इकडे तू ठरव म्हणून ही तिकडे गेलेली माणसं आहे. आपल्याला काही राजकारण करण्याचे, राजकारण हा काही तुझा विषय नाही. तुम्हाला तो प्रश्न मी शिंदखेडा तालुका जिल्हा धुळे अध्यक्ष प्रदीप दीक्षित व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून या संघटनेत कार्य सुरू केलं. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ग्रुपवर सर्व प्रकारची आपल्या आम्हाला माहिती उपलब्ध होते. पण मला एक या ठिकाणी म्हणायचं आहे की आजही ग्रामीण भागातील पत्रकार कुठल्याही गोष्टी मान्य करायला तयार नाही. त्यांना कितीही सांगितलं, किती आपण हे केलं तरी देखील ते आपल्याला उत्तर देतात की आमचा पत्रकार संघ वेगळा आहे, आमच्या ग्रामीण भागात पत्रकार संघ आम्ही काढलेला आहे. मी त्यांना म्हटलं की हा रजिस्टर्ड पत्रकार संघ आहे आणि हा रजिस्टर्ड पत्रकार संघ असल्यामुळे चांगलं काम असल्यामुळे नाशिकला संपन्न झालेल्या अधिवेशनामध्ये सर्व प्रकारची चांगली उत्कृष्ट माहिती पत्रकारांच्या संदर्भामध्ये हित साधण्याच्या बाबतीत ग्रामीण भागामधून काम करताना माझं एक मत असं आहे की जिल्हा स्तरावर ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी आपण एक मार्गदर्शनपर एक दिवसीय कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवावा अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो, जेणेकरून ग्रामीण भागातील पत्रकारांना या साऱ्या गोष्टींची जाणीव होईल आणि ते देखील आपल्या या कामाकडे, या कार्याकडे आकर्षित होतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.